नमस्कार मंडळी, पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासाठी. तर आजच्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो म्हणजे गव्हाण. जी आपली शेळी पालनातली जे गव्हाण असते ती गव्हाण, आयडियल गव्हाण कशी असावी ते तुम्हाला दाखवतो. कारण आपण आधी गव्हाण बनवली, त्याच्यामध्ये काही मिस्टेक झाल्या, त्यानंतर आपण नवीन अपग्रेड केला आहे. चला सरळ जाऊ आपण डायरेक्ट गव्हाणीकडं. तर हे बघू शकता, ही जी आहे ही आत्ता आपण जे आहे ती गव्हाण बनवून घेतली आहे. आपल्या हिशोबाने आपल्याला काय कमी वाटले त्या सगळ्या गोष्टीच्या अपग्रेड करून आपण जे आहे ही गव्हाण बनवून घेतली आहे. तर सुरुवात करूया डिटेलमध्ये. तर बघू शकता ओव्हरऑल स्ट्रक्चर बघा. तर हिचं जे आहे ते 8x2 या स्ट्रक्चरमध्ये ही गव्हाण आहे, जी आपण शेळ्यांसाठी बनवली. आपण 2 गव्हाणी बनवल्या आहे. तुम्ही जर पाहू शकता की खाली जे आहे ती झाकण आहे, तर त्याचसाठी आपण प्लास्टिकचे ड्राम वापरले की जो लोहा आहे तो जंग पकडतो आणि काही दिवसांनी खराब होतो. त्याकरिता आपण हे प्लास्टिकचे ड्राम वापरले आणि हे पॅकवाले आहे, जेणेकरून खाली होल आहे. समजा आपण पाणी किंवा काही ठेवलं आणि खराब झालं तर पूर्ण बाहेर काढण्यापेक्षा झाकण जरी आपण हा जर का बाहेर काढला, असं खोलून घेतलं याला, तर संपूर्ण जे पाणी किंवा वेस्ट आहे ते बाहेर येईल. किंवा पावसाळ्यामध्ये जर गव्हाण भरली तर आपण झाकण खोलून इझिली जे आहे ते बाहेर काढू शकतो. त्या कारणाने तर आपण एका जे आहे त्या ड्रामचे 2 भाग करून ही एक गव्हाण बनवली आहे. तर बघू शकता ती सुंदर अशी फिटिंग वगैरे सगळी आली आहे. आणि खालून जर तुम्ही उंची पाहाल तर बघा, एवढी उंची आपण खालून ठेवली आहे, जेणेकरून जो आपला ड्राम आहे तो खाली लागणार नाही, एवढी आपण उंची ठेवली. थोडीशी उंची ही आपल्या लहान पात्रासाठी जास्ती झाली, तर लहान पात्रासाठी आपण ते छोटीवाली गव्हाण जी आहे ती वापरू शकतो. आपण हे मीडियम ते मोठ्या रेंजच्या शेळ्या किंवा बकऱ्यांसाठी बनवलेली आहे. तर आणि हाईट बघा, हाईट जी आहे कमीत कमी खालून पकडली तर 3 ते 3.25 फूट येत असते. तर एवढी हाईट का? तर शेळी जी आहे ती आतमध्ये न जावं, त्या कारणाने आपण जी आहे ती हाईट जी आहे ते मोठी ठेवली. जर तुम्हाला जर दाखवायचं काम झालं तर तुम्हाला जुनी गव्हाण दाखवतो माझी. चला, हे बघू शकता, हे आपली जुगाड गव्हाण आहे. आपण जे जुगाड करून जे आहे ते आपण हिला गव्हाण बनवली होती. तर हे बघा, हिची जी खालची हाईट आहे याला ठीक आहे, याला छोटं पाटरूसुद्धा खाऊ शकते, काहीही विषय नाही. परंतु ही जी हाईट आहे, तर ह्या हाईटवर काय होत होतं की शेळी जी आहे ते आतमध्ये जे जायची, मग तिथंच विष्ठा करायची, मलमूत्र टाकायची, त्यामुळे चारा जो आहे तो खराब व्हायचा व चारा वेस्ट जायचा. हे बघू शकता, आता सुद्धा चारा भरपूर आहे इथं. हे बघा, कुट्टी मशीनचा चारा आहे. हे बघा, हे बघा, हे बघा. तर ह्या एवढा चारा वेस्ट जात होता, त्या कारणाने आपण जे आहे ते गव्हाणसुद्धा अपग्रेड केली. तर छोट्या पाटरांसाठी ही गव्हाण सफिशियंट आहे, ती इथं खाऊ शकतात सगळ्या गोष्टी. हे जे तुम्हाला काड्या वगैरे दिसते हे आमचं जुगाडच आहे, की इथे आतमध्ये न जाव्या म्हणून आम्ही हे साईडने बांधून इथून आडवेसुद्धा बांधले होते, जेणेकरून उंची वाढावी, सगळ्या गोष्टी नाही का. परंतु जनावर आहेत तर त्यांनी ते मोडमाड करून सगळं विषय मोकळं केलं त्यांनी, म्हणून आपण सरळ सरळ जे आहे तो लोह्याचा स्ट्रक्चर बनवला आहे. तर बघा, आणि हां एक गोष्ट आणखी, हे बघा की इथे तुम्हाला रखाने दिसत असतील, खाणे 1 2 3 4. तर ही खाणे बनवले होते की आम्हाला वाटलं की एका एका याच्यामध्ये सेपरेटली जे आहे ते खातील. परंतु काय होत असते, ज्या साईडला फीड जास्त केलं ना त्या साईडला जे आहे ते जनावर जात असते. मग एका ह्याच्यामध्ये 4 किंवा एका ह्याच्यामध्ये 5 असे जायचे व खूप त्रास व्हायचा. ज्याचे शिंग मोठे असायचे ते अडकायचे वटकायचे सर्व भीती असायची. त्या कारणाने आपण जे आहे ते या गव्हाणीमध्ये तो सिस्टमच नाही ठेवला, सरळ सरळ जे आहे ती गॅप ठेवली, जेणेकरून किती पण गेले, समजा एकाचं नाही पटलं तर तो साईडनं सरकून बाहेर निघता येईल. या कारणाने आपण जे आहे तो सरळ ठेवला. नाहीतर कप्प्याचा विचार होता आमचा पण आपण तो नाही केलेला आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगितलंच की प्लास्टिक का वापरलं, लोखंड का नाही वापरलं. तर ही गव्हाण किती जनावरांसाठी सफिशियंट आहे? तर माझ्या मते जर तुम्हाला सांगायचं झालं, आता मी प्रॅक्टिकली करत आहे, तर या साईडने आरामात 8 ते 9 जनावर खाऊ शकतात आणि त्या साईडने 8 ते 9 जनावर खाऊ शकतात. आता तुम्ही टोटल लावू शकता 18. मीडियम रेंज असली तर 20 जनावराची ही गव्हाण आहे. 20 जनावर आरामात खातात, कारण या साईडनं पण 2 खातील, त्या साईडनं पण 2 खातील, काहीही विषय नाही. आणि इझिली आपण कुठे पण याला जे आहे ते उचलून घेऊ शकतो. हे बघा, आपण इथं हात पकडायसाठी जे आहे हे
केलेलं आहे. आपलं विचार झालं होतं की इथे जे आहे इथे असं गोल राऊंडमध्ये सर्कल मारायचं, जेणेकरून वाटा वगैरे ठेवायला नाही का पाण्यासाठी. परंतु मग विचार केला की जनावर जर जास्त असले तर त्या वाट्याचं पाणी पुरणार नाही, म्हणून हे जे पॅक ड्राम आहेत याच्यामधून पाणी जाणार नाही. आपण भरून पाहिलं आहे सगळ्या गोष्टी, त्याच्याबद्दल काही शंका नाही. तर समजा आपण याच्यातलं एक ड्राम जर पाणी भरून ठेवलं तरीही काही होणार नाही. छोट्या पाटांसाठी आपण जे आहे ते एका याच्यामध्ये कुटार व एका याच्यामध्ये पाणी जर ठेवलं आणि याच्यामध्ये मोठ्या जनावरांना टाकलं तरी ते मोठे जनावर याच्यातलं पाणी पिऊ शकतात. तर ते पाणी दिवसभर त्यांना पुरेल एवढं पाणी तिथे मावते. म्हणजे 100 लिटर पाणी मावत असते, कारण 200 लिटरचा ड्राम आहे व हाफ ड्राम आहे, त्याच्यामुळे 100 लिटर पाणी जर इझिली मावते. तर 100 लिटर पाणी म्हणजे भरपूर झालं. ठीक आहे. जास्त पण पाणी का खराब होत असते, त्यापेक्षा 100 लिटर पाणी केलं 20 जनावराला डेली म्हणजे आपल्याला बदलवता येते. पाणी संपलं नवीन पाणी टाकायचं, मेडिसिन वगैरे टाकायला इझी जात असते. तर त्या कारणाने सफिशियंट आहे. तर सांगा काही जर कमी जास्त वाटत असेल आपल्या गव्हाणीमध्ये. आता आम्हाला जेवढा अनुभव आला त्या हिशोबाने आपण गव्हाण बनवली. हे बघू शकता इथं डबल पट्टी का मारली इथे, कारण खालून जात होते त्या कारणाने मग तिथं एक अटकन म्हणून आपण ते डबल पट्टी घेतली आहे, जेणेकरून खालून सुद्धा जनावर नाही गेलं पाहिजे आणि उंची जास्त घेतली कारण वरून जनावर नाही गेलं पाहिजे. त्या कारणाने आपण हे गव्हाण बनवले. तर सांगा गव्हाण कशी वाटली. आणि हे आपले जनावर आहेत, बघू शकता किती सुंदर असे ॲक्टिव्ह जनावर आहे, एकदम तरुण. तर चला भेटू अशाच नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. सांगा गव्हाण कशी वाटत आहे तर.